Today we will discuss on architecture used in communication system. First one is WLL architecture. For this we have to know that what is meant by WLL, that is wireless local loop. Let's see, wireless local loop is a generic term for an access system that uses wireless link rather than conventional copper wire to connect subscriber to the local telephone company's switch. It is also known as fixed wireless access or simply fixed radio. Wireless local loop is a protocol used to connect a user to public switch telephone network, that is PSTN, or broadband internet using RF signal. सिम्पली वायरलेस लोकल लूप म्हणजे काय आहे की ज्यामध्ये आपण कॉपर वायरचा यूज न करता कनेक्शन फॉर्म करायचे आहे. तर कनेक्शन फॉर्म करण्यासाठी आपण इथे RF सिग्नल यूज करणार आहे. म्हणजे कोणत्या पण वायर कनेक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल मीडियम कोणतं पण आपण वापरायचं नाही आहे ज्या वेळेला आपण कम्युनिकेशन करू. ओके, नेक्स्ट इज नीड ऑफ WLL. WLL network is very important for broadband internet application. Therefore, there is a need of WLL network for broadband internet application. जसं की आपल्याला माहीतच आहे, आता आपण सगळे इंटरनेटचा यूज करतो. लॉंग डिस्टन्ससाठी आपल्याला WLLची गरज पडते. ओके, नेक्स्ट आहे फीचर्स. बेटर क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस, देन compatible with other cellular technology and scalability. यामध्ये जी क्वालिटी आहे सर्विस ती बेटर आहे आणि WLL हा कम्पॅटिबल आहे कोणत्या पण सेल्युलर टेक्नॉलॉजीसाठी. आणि स्केलेबिलिटी म्हणजेच की नंबर ऑफ युजर्स आपण इन्क्रीज करू शकतो जसं त्या सिस्टीममध्ये इव्हॉल्युशन होईल त्याप्रमाणे. ओके, दिस ब्लॉक डायग्राम कन्सिस्ट ऑफ वायरलेस नेटवर्क, PSTN switch, BTS, FSU. Okay, then mainly WLL configuration consists of two station, two unit, that is BTS, that is base transceiver station, and FSU, that is fixed subscriber unit. Let's see the BTS, that is base transceiver station. BTS perform channel coding, decoding, and modulation and demodulation. It is also responsible for transmission and reception of signal via radio. BTS is also known as RP, that is radio port, or RTU, that is radio transceiver unit. BTS control one or more BTS. It is also interconnect लोकल एक्सचेंज इन सेंटर ऑफिस. यामध्ये BTS हे काही फंक्शन परफॉर्म करतो. त्यामध्ये चॅनल कोडिंग, चॅनल डिकोडिंग, त्याचप्रमाणे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन, त्याचप्रमाणे जे काही ट्रान्समिशन आणि रिसेप्शन आहे सिग्नलचं व्हाया रेडिओ, यासाठी BTS यूज्ड होतो. देन BTSलाच आपण RP म्हणजेच रेडिओ पोर्ट आणि RTU म्हणजे रेडिओ ट्रान्सरेसिव्हर युनिट असं पण म्हणू शकतो. ओके, BTS कंट्रोल वन ऑर मोअर BTS. इट ऑल्सो इंटरकनेक्ट लोकल एक्सचेंज इन सेंट्रल ऑफिस. नेक्स्ट आहे FTS, दॅट इज फिक्स्ड सबस्क्रायबर युनिट. FTS performs channel coding, decoding, and modulation and demodulation. It also responsible for transmission and reception of signal according to the air interface specification. Next, providing support to computerized device by using voice band modems or dedicated data channel. आता यामध्ये FTS चॅनल कोडिंग, डिकोडिंग, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन हे परफॉर्म करतो. तसेच एअर इंटरफेसच्या स्पेसिफिकेशननुसार, एअर इंटरफेस म्हणजेच काय, WCDMA, GSM, LTE याच्या स्पेसिफिकेशननुसार तो
रिसेप्शन आणि ट्रान्समिशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्याचप्रमाणे व्हॉइस बँड मॉडेम्स आणि डेडिकेटेड चॅनल म्हणजे स्पेसिफिक डेटा चॅनलचा यूज करून तो कम्प्युटराइज डिव्हाइसला सपोर्ट करतो. ओके, नेक्स्ट आहे WLR आर्किटेक्चर विच इज कन्सिस्ट ऑफ PSTN, switch function, WANU and WASU. Okay, let's see the detailed explanation of each block. WANU, that is wireless access network unit. It is consist of BTS, that is base transceiver station, RPCU, that is radio controller, AM, that is access manager, HLR means home location register. आता बघा, WNU हे BTS रेडिओ कंट्रोलर, HLR आणि AM पाचचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय WANU. ठीक आहे. आता यामध्ये BTS काय करतो, जे ट्रान्समिशन आणि रिसेप्शन आहे डेटाचं तो कंट्रोल करतो. RPCU म्हणजेच रेडिओ कंट्रोलर म्हणजेच काय WLL कंट्रोलर, तो काय करणार आहे, जे काय डेटा स्टोरेज आहे किंवा ट्रान्समिशन किंवा रिसिव्हर या सगळ्या ज्या ब्लॉक्स आहेत रिमेनिंग ब्लॉक्सचं कंट्रोलिंग कोण करणार आहे, रेडिओ कंट्रोलर. देन HLR आणि AM म्हणजेच काय स्टोरेज ऑफ डेटा, म्हणजे त्यामध्ये डेटा जो आहे तो स्टोअर करण्यासाठी ते रजिस्टर्स आपण यूज करतो, त्याला म्हणणार HLR. ओके, नेक्स्ट द फंक्शन परफॉर्म बाय WNU आर प्रोव्हाइडिंग ऑथेंटिकेशन अँड कॉन्फिडेंटिलिटी ऑफ एअर इंटरफेस. नेक्स्ट आहे रेडिओ रिसोर्स मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे बिलिंग. नेक्स्ट स्विचिंग. देन प्रोटोकॉल कन्वर्जन अँड कोडिंग ऑफ व्हॉइस अँड डेटा सिग्नल. नेक्स्ट आहे रजिस्ट्रेशन ऑफ सबस्क्रायबर युनिट. WNU मध्ये सबस्क्रायबर युनिट जर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. नेक्स्ट बिलिंग. नेक्स्ट स्विचिंग. आणि जी काही कॉन्फिडेन्शनल इन्फॉर्मेशन असते ती WNU कडून प्रोव्हाइड केल्या जाते. देन प्रोटोकॉल कन्वर्जन अँड कोडिंग ऑफ व्हॉइस अँड डेटा सिग्नल, जो काही व्हॉइस आणि डेटा सिग्नल आहे त्याचं कोडिंग पण WNU मध्ये परफॉर्म होतं. नेक्स्ट WASU, दॅट इज वायरलेस ॲक्सेस सबस्क्रायबर युनिट. इट प्रोव्हाइड्स अन इंटरफेस दॅट इज वायरलेस कनेक्टिव्हिटी टू द नेटवर्क. इट प्रोव्हाइड ट्रॅडिशनल कनेक्शन टू यूज द इक्विपमेंट. ठीक आहे. WSUमध्ये काय आहे की जे काही अदर ब्लॉक्स आहे रिमेनिंग ब्लॉक्स आहे जसं की PSTN, स्विचिंग फंक्शन, WNU ह्याच्यामध्ये एअर इंटरफेस प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो, WASU. पण स्विचिंग फंक्शन आणि WNU हे WLL लिंकनी कनेक्ट असतात. ओके, आणि WNU आणि WSU हा एअर इंटरफेसनी कनेक्ट असतात. ठीक आहे. आणि WLL आर्किटेक्चरचे टाईप्स आहेत, त्यामध्ये 2 टाईप आहे. LMDS दॅट इज लोकल मल्टी पॉईंट डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस अँड MMDS दॅट इज मल्टी चॅनल मल्टी पॉईंट डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस. पण आपल्याला सिलेबसला फक्त LMDSचा स्टडी करायचा आहे. Let's see the meaning of LMDS, where L represent it shows that the signal range is limited. M is multi-point, that is broadcast signal from subscriber. Distribution, it is define wide range of data to be transmitted. As for service, it refers to the relationship of operator and user. Okay, the figure shows the LMDS architecture which is consist of NOC, the figure shows the LMDS architecture which is consist of NOC, BS and CPE.
Okay, where NOC is nothing but Network Operations Center, BS is base station, CPE means Customer Premises Equipment. NOC, that is Network Operations Center, it performs network management function and it is connected to various different networks such as internet, ATM, that is asynchronous transfer mode, etc. This interconnection is done using fiber optic cable. Next is base station. It is typically located on high point and covers an area known as LMDS cell. Base station allows full duplex communication. Next, base station sends and receives signal from CPE, which is fixed location. Next is CPE, that is Customer Premises Equipment. It is consist of antenna mounted on the outdoor and indoor subscriber unit. It is consist of functionalities as a modulation, demodulation, RF up conversion and RF down conversion, etc. CPE utilize multiple access scheme TDMA, FDMA, CDMA for communication with BS. Next is features. Operating frequency is 28 GHz to the 38 GHz. Supports cellular principal. Cell size or range of BS is 5 miles. Next is advantages, that is LMDS system can be easily developed. The system are cost effective. Next is the system data rate is very high. According to the customer demands, the architecture is scalable. Disadvantages is it needs large number of base station because of its short range of operation from the base station. आता बघूया LMDS आर्किटेक्चर इन प्रॅक्टिकल. ठीक आहे, LMDS म्हणजेच काय, आपण जे वायफाय यूज करतो आहे त्यालाच म्हणायचं LMDS आर्किटेक्चर. म्हणजे त्याच टाईपमध्ये वायफायमध्ये पण आपण LMDS आर्किटेक्चरचा यूज केलेला असतो. ठीक आहे, आता दिलेल्या फिगरमध्ये 3 पार्ट दाखवलेले आहे, NOC, BS आणि CPE. ठीक आहे, NOC म्हणजे काय, नेटवर्क ऑपरेशन सेंटर, जे फिगरमध्ये हेड एंड आणि सेंटर ऑफिस असं नाव दिलेलं आहे त्याला म्हणायचं NOC. ओके, NOC आणि बेस स्टेशन हे फायबर ऑप्टिक लिंकने कनेक्ट केलेले आहे. त्यानंतर एका NOCला म्हणजे एका नेटवर्क ऑपरेशन सेंटरला मोअर दॅन 1 BS कनेक्टेड असू शकतात, म्हणजे बेस स्टेशन कनेक्ट असू शकतात. बेस स्टेशन टू CPE म्हणजे काय, तर जिथे LMDS एंटिना असं लिहिलेलं आहे ते झालं CPE पार्ट. ओके, तर BS टू CPE हे वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे ॲज लाईक वायफाय. ओके, आता NOCमध्ये जे ऑपरेशन्स होतात ते कंट्रोलिंगचे ऑपरेशन्स असतात. ओके, मेनली BS आणि CPE इथलं सगळं ओव्हरऑल जे कंट्रोलिंगचं ऑपरेशन आहे, डेटा ट्रान्सफर आहे, डेटा मॅनेजमेंट आहे, सिक्युरिटी आहे, ऑथेंटिकेशन, रजिस्ट्रेशन, हे सगळं कुठं होणार, NOCमध्ये. ओके, नंतर आहे नेक्स्ट आहे बेस स्टेशन. बेस स्टेशनमध्ये काय होणार आहे, बिलिंगचं ऑपरेशन, स्विचिंग ऑपरेशन, देन कन्वर्जन ऑफ जे काही वायर्ड फायबर ऑप्टिक लिंक आहे त्याचा आपण वायरलेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी बेस स्टेशन. ओके, हे कन्वर्जन कुठे होतं, बेस स्टेशनमध्ये. नेक्स्ट LMDS एंटिना म्हणजे CPE म्हणजे कस्टमर एखादी फॅक्टरी असू शकते, एखादी बिल्डिंग, एखादं होम असू शकतं किंवा एखादं ऑफिस असू शकतं. जिथे कुठे आपल्याला LMDS कनेक्टिव्हिटी घ्यायची असेल तिथे आपल्याला LMDS एंटिना माउंट करावा लागतो. ओके, तो LMDS एंटिना रिसिव्हर आणि ट्रान्समिशनचं वर्किंग परफॉर्म करतो. ठीक आहे, आता कळालं असेल बेसिकली LMDS काय आहे. ओके.